Yes. Now again, I will go with the top and I will directly go with the sketch. त्याच्यानंतर आपण नेहमीप्रमाणे काय करायचं, सेंटर लाईन काढायची आहे ती. नाव त्यांनी जसं दिलेलं आहे, इट इज व्हेरी सिम्पल अँड स्मॉल कॉम्पोनंट. ओके, एक काढून दाखवतो तुम्हाला. लाईन डायरेक्टली आय विल स्टार्ट समथिंग हिअर. ओके, देन या ठिकाणी जायचंय, परत इकडे जायचंय, परत इकडे, परत इकडे जायचंय आणि परत इकडे येऊन या ठिकाणी यायचं. आता इथे तुम्ही मिरर पण करू शकता पाहिजे तर. यू कॅन हॅव द ऑप्शन देअर. ठीक आहे, त्याच्या अगोदर आपल्याला समजा असं जरी समजा डायरेक्टली सेपरेट सेपरेट काढायचं म्हटलं तरी पॉसिबल आहे. समथिंग लाईक दिस. याच्यामध्ये कॉन्स्टंट द्यायचे. कॉन्स्टंट देताना काय करायचंय, आय वॉन्ट टू मेक दिस टू लाईन सिमेट्रिक. सो सिमेट्रिक करायचंय, डायरेक्टली क्रॉसिंग विंडो याच्या अराउंड घेतली. So it is taken into consideration line 1, line 14 and line 4. एक हा ऍक्सिस आणि हे दोन्ही तिन्ही काय असू शकतात तर सिमेट्रिक असू शकतात. सिमेट्रिक म्हटलं, जसं सिमेट्रिक म्हटलं की ऑटोमॅटिकली काय झालं त्या ठिकाणी दोन्ही जे आहे ते जवळजवळ आहे. सेम थिंग आय हॅव टू डू विथ दिस 3 लाईन्स. अगेन विल से सिमेट्रिक. परत ह्याच्या बाबतीत सुद्धा तसंच करायचं. कंट्रोल दाबून तिन्ही सिलेक्ट करा किंवा मग आता हे सिलेक्ट करताना कसं करायचं लक्षात ठेवा की इथे पहिला ऑब्जेक्ट, दुसरा ऑब्जेक्ट आणि मग सेंटर लाईन. देन यू हॅव टू डू द सिमेट्री. ठीक आहे. नाव आफ्टर दॅट, ओके, इफ यू आर पिकिंग समथिंग लाईक 2 ऑब्जेक्ट, याला आणि ह्या दुसऱ्या लाईनला पिक केलं, सो बोथ दे आर गिव्हिंग द कॉमन काय काय येऊ शकतं त्याचं. हॉरिझॉन्टल आहेत, व्हर्टिकल पॉसिबल नाही, कोलिनियर असू शकतात. देऊया. जसं कोलिनियर म्हटलं की ऑटोमॅटिकली ह्या ठिकाणी आलं. डन. इफ यू ऑब्झर्व ही याची लेंथ लगेच बदलली आहे, तो आपल्याला इक्वल लेंथ देणं पण गरजेचं आहे. डायमेन्शन मध्ये जर समजा आपण या ठिकाणी बघितलं तर डायमेन्शन कशा इथे पहिले लिहून टाकूया आणि मग आपण इथे ऑलमोस्ट 2 2 3 2 2. ओके, असं बघू शकता. त्या डायमेन्शननी पण कंट्रोल करू शकतो आपण इथे. डायमेन्शनला इकडे जायचं, स्मार्ट डायमेन्शनला. सो दिस इज गोइंग टू बी 2. इट्स टू लार्ज. नंतर आपण चेंज करूया. आता इथे जर 2 दिलं तर इट विल बी समथिंग लाईक दिस, व्हेरी व्हेरी स्मॉल. त्याच्या अकॉर्डिंग लगेच त्यांनी त्याला छोटं करून घेतलं. 2, त्याच्यानंतर 3. दिस इज गोइंग टू बी 3. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो अगेन इज 2. ओके, त्याच्यानंतर इथे जर बघायला गेलं तर दिस 1 अगेन 2. पॉइंट सिलेक्ट झाला तर ओके, स्मार्ट डायमेन्शन परत एकदा स्मार्ट डायमेन्शन सिलेक्ट अगेन and then select this. This is also 2. Then this is also 2. Okay. And इथे जे मध्ये आहे ते सुद्धा 2च आहे, हे सुद्धा 2 आहे. झाला. बट या बाजूला जर बघितलं तर त्या केसमध्ये काय झालं, इट इज नॉट मॅचिंग विथ दिस. नाव you have to again select lines which are equal, which you want as equal. So this line, then this line, you want them as equal. Done. Same case, this line and this line, you want them as equal. So length will be equal. Now if you observe that lines जे आहेत त्या कलर चेंज झालेल्या आहेत, ब्लॅक कलर झालेला आहे आणि इथे इफ यू ऑब्झर्व हिअर, इथे तो सांगतोय फुल्ली डिफाईन्ड आहे. सो स्केच इज फुल्ली डिफाईन्ड. जस्ट कम आउट ऑफ दिस, एक्झिट वर्क बेंच. त्याच्यानंतर आयसोमेट्रिक व्ह्यूला जाऊन यायचे, कंट्रोल 8 7. नाउ एक्सट्रुडेड बॉस, सिलेक्ट दिस वन
हा पण इथे भरपूर मोठा झाला 63 म्हणजे आपण आय थिंक 2च आहे. दिला एक का नाही 2च आहे हा पण. हा जो आहे तो पण 2च. सो विल चेंज हिअर टू 12. डन. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, तुमचे ऑब्जेक्ट्स तयार करायचे. स्केच फुल्ली डिफाईन पाहिजे आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी फीचर अप्लाय करायची. आता याच्यामध्ये जेवढे असतील तेवढे करा. ओके. नेक्स्ट परत तुम्हाला देईल या ठिकाणी. त्यामुळे आपण असेंब्लीचे पार्ट चालू. पहिला ऍक्च्युली आता हे जमलं तर उद्या जेवढे असतील तेवढे दाखवा. मी डिस्कस काय प्रॉब्लेम असेल तर डिस्कस करू. ठीक. आणि बाकीचं मग नंतर बघूया. ठीक आहे. आलं लक्षात? आणि हा. पार्ट पाठवा. डायरेक्टली शेअर करा पाहिजे तर. आणि हा जो आहे फाईल, दिस इज फाईल इज सेव्ह ॲज. ओके. सेव्ह ॲज करून काय करायचं तुम्हाला, SLD PRT किंवा जुना फॉर्मॅट PRT हिचं नाव टाका बरोबर त्या ठिकाणी. ओके.